नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचा टॉपिक आहे मॅग्नेटिक फील्ड ऑफ सॉलेनॉइड अँड टोराइड. तर सॉलेनॉइड म्हणजे काय? सॉलेनॉइड इज अ लॉंग वायर वुंड इन द फॉर्म ऑफ हेलिक्स. सॉलेनॉइड म्हणजे काय? एक लॉंग वायर जो स्प्रिंगच्या स्वरूपामध्ये गुंडाळलेला आहे. जसं या ठिकाणी माझ्याकडे आहे एक सॉलेनॉइड. ह्याच्यामध्ये एक तार आहे आणि जो स्प्रिंगच्या स्वरूपामध्ये गुंडाळलेला आहे. आयडियल सॉलिनॉइड जो असतो त्यामध्ये हे जे टर्न्स असतात हे अगदी क्लोज असतात, क्लोजली पॅक हेलिक्स. इट इज आयडियल सॉलिनॉइड. आणि आपल्याला करायचं आहे मॅग्नेटिक फील्ड ऑफ सॉलिनॉइड. तर जर समजा या सॉलिनॉइड मधून करंट फ्लो होत असेल तर त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते आणि या मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ आपल्याला करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक लक्षात ठेवा की ह्या सॉलिनॉइडच्या आउटर साइडला मॅग्नेटिक फील्ड 0 असते आणि या सॉलिनॉइडच्या इनर साइडला मॅग्नेटिक फील्ड असते. आणि ही जी इनर साइडची मॅग्नेटिक फील्ड असते ही अलॉंग द एक्सिस किंवा पॅरलल टू द एक्सिस असते. या ठिकाणी आपण या सॉलिनॉइडचा हॉरिझॉन्टल क्रॉस सेक्शन घेऊया. म्हणजे याला असं आपण सेक्शन घेतलं, याला कट केलं हॉरिझॉन्टली, इमॅजिनरी. तर आपल्याला जे चित्र दिसेल ते असेल या ठिकाणी फिगर मध्ये दाखवलेलं आहे. तर हे आहे हॉरिझॉन्टल क्रॉस सेक्शन ऑफ द सॉलिनॉइड. आणि यामध्ये ह्या सॉलिनॉइडच्या वरची बाजू जी आहे ती या ठिकाणी दाखवलेली आहे, ज्याच्यामधून करंट फ्लो होत असताना आपल्याला दिसत आहे की हे सर्कल आणि डॉट्स दाखवलेले आहेत. समजा करंट हा अँटी क्लॉकवाईज फ्लो होत असेल तर ह्या साईडला म्हणजे अपर साईडला जो करंट आहे तो असेल अपवर्ड आणि त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे ह्या साईडला जो करंट आहे तो असेल डाऊनवर्ड. तर अपवर्ड करंट दाखवण्यासाठी आपण सर्कल आणि डॉटचा उपयोग केलेला आहे. डाऊनवर्ड करंट दाखवण्यासाठी सर्कल आणि क्रॉस वापरलेला आहे. तर आपल्याला करायचं आहे मॅग्नेटिक फील्ड ऑफ सॉलिनॉइड. त्यासाठी आपल्याला यूज करायचं आहे एम्पियर सर्किटल लॉ. आणि एम्पियर सर्किटल लॉ यूज करण्यासाठी आपल्याला एक पाहिजे क्लोज्ड पाथ, ज्याला आपण म्हणतो एम्पियरियन लूप. तर या ठिकाणी आपण एक घेऊयात PQRS इज अ रेक्टँग्युलर एम्पियरियन लूप, ज्याची PQ साइड जी आहे ती इनसाइड द सॉलिनॉइड आहे, RS जी आहे ती आउटसाइड द सॉलिनॉइड आहे. म्हणजे PQ इनसाइड द सॉलिनॉइड अलॉंग द एक्सिस आणि RS जी आहे ती पॅरलल टू द एक्सिस बट आउटसाइड द सॉलिनॉइड. आता आपल्याला काढायचं आहे मॅग्नेटिक इंडक्शन बाय युजिंग द एम्पियर्स लॉ. सो अकॉर्डिंग टू एम्पियर्स लॉ, लाइन इंटीग्रल ओव्हर the Amperian loop PQRS B dot dl is equal to mu 0 times the current enclosed by the Amperian loop. Now current enclosed by the Amperian loop is N into I, where N means number of turns of the coil of solenoid and I is the current through each turn. आणि त्यामुळे टोटल करंट इनसाइड द एम्पियरियन लूप इज N into I. आता या ठिकाणी लाईन इंटिग्रल B डॉट dl ओव्हर PQRS ह्याचे आपण 4 पार्ट करूयात. फ्रॉम P टू Q, Q टू R, R टू S अँड S टू P. म्हणजे लाईन इंटिग्रल ओव्हर PQRS B डॉट dl इज इक्वल टू लाईन इंटिग्रल फ्रॉम P टू Q B डॉट dl plus line integral from Q to R B dot dl plus line integral from R to S B dot dl plus line integral from S to P B dot dl. आता या ठिकाणी पहिला पार्ट जो आहे इनसाइड द सॉलिनॉइड दॅट इज PQ आणि म्हणून लाइन इंटिग्रल ओव्हर P to Q B dot dl is equal to line integral over P to Q B dl cos theta. But here theta is equal to 0 because the side PQ is parallel to the magnetic field along the axis, and PQ is also parallel to the axis. Therefore the angle theta is equal to 0 and hence cos 0 is equal to 1. Therefore the line integral B dot dl from P to Q is equal to from P to Q B into dl, and it is equal to B. B is constant. Integration over dl
integration of dl over p to q, and it is equal to b into l. Integration dl means length pq. Suppose that the length pq is l. So the line integral in the part p to q, b dot dl is equal to b into l. Now line integral from q to r, b dot dl, and line integral from s to p, b dot dl, this is equal to 0 because the angle between b and dl in both this case is equal to theta is equal to 90 and cos 90 is equal to 0 because the side QR and SP are perpendicular to the magnetic field. म्हणून DL आणि magnetic field ह्याच्यामध्ये अँगल राहील 90, म्हणून काय cos 90 इज इक्वल टू 0 आणि त्यामुळं हा सेकंड आणि फोर्थ पार्ट जो आहे QR आणि SP यामध्ये मॅग्नेटिक इंडक्शन असेल 0 किंवा लाईन इंटिग्रल 0 राहील. आता थर्ड पार्ट जो आहे RS हा आउटसाइड द सोलेनॉइड असल्यामुळं इंटिग्रेशन b डॉट dl इज इक्वल टू 0 कारण या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड इज 0 आहे. म्हणून द टोटल मॅग्नेटिक फील्ड लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड ओव्हर PQRS is equal to b dot dl and it is equal to the line integral from p to q b dot dl and its value is b into l and the remaining values are 0. Therefore the line integral of magnetic field over PQRS is b into l only and it is equal to mu 0 ANI. And therefore B is equal to mu 0 N upon L into I. So this is the equation for magnetic induction or magnetic field of a solenoid. यावर आधारित एक आपण न्यूमेरिकल एग्जांपल पाहूया. A solenoid of length pi meter and 5 centimeter in diameter has winding of 1000 turns and carries a current of 5 ampere. Calculate the magnetic field at its center along the axis. Given that length of the solenoid pi meter, n is equal to 1000, I is equal to 5 ampere, and we have to find magnetic induction B. So by using this formula, B is equal to mu 0 Ni divided by L. So putting the values, we get formula is B is equal to mu 0 N upon L into I. Mu 0 is 4 pi into 10 to the power minus 7. N means number of turns 1000. I is the current 5 divided by L is pi. Now in this case the diameter 5 centimeter is given, but there is no role of diameter in this equation. तर diameterचा magnetic induction वर काही परिणाम होत नाही. Pi gets cancelled. 4 into 5 is 20 into 10 to the power minus 7 into 1000 is 10 to the power minus 4. So we get 2 into 10 to the power minus 3 Tesla. So this is the magnetic field inside a solenoid for given values. आता आपण पाहूयात मॅग्नेटिक फील्ड ऑफ टोराइड. तर टोराइड म्हणजे काय? Toroid is a solenoid of finite length bent into a hollow circular tube-like structure. A toroid is a solenoid of finite length bent into a hollow circular tube-like structure. या ठिकाणी डायग्राम दाखवलेली आहे. ही आहे टोराइड. म्हणजे ह्या सॉलेनॉइडला जर आपण बेंड केलं तर टोराइड तयार होतो. कसा होतो या ठिकाणी आपण पाहूयात. हा आहे सॉलेनॉइड. याला जर मी बेंड केलं असं की जेणेकरून एक सर्क्युलर लूप तयार होईल, सर्क्युलर ट्यूब लाईक स्ट्रक्चर तयार होईल. तर हा आहे ट्यूब, तुम्हाला दिसत आहे हा ट्यूब आहे आणि हा गोल असा आपण बेंड केला जसा आपल्या गाडीच्या टायर मध्ये ट्यूब असतो त्या टाईपचा. तर ह्याला आपण म्हणतो टोराइड. आणि या टोराइडच्या सेंटर मध्ये म्हणजे आतून किती मॅग्नेटिक फील्ड आहे हे आपल्याला काढायचं आहे.
टोराइडच्या आउटसाइड मॅग्नेटिक फील्ड 0 असते आणि या ठिकाणी ह्या टोराइडच्या आतमधली मॅग्नेटिक फील्ड काढण्यासाठी आपण याचं क्रॉस सेक्शन या ठिकाणी कन्सिडर करूया. क्रॉस सेक्शन जर घेतला आपण तर हे आपल्याला डायग्राम मध्ये दिसत आहे क्रॉस सेक्शन, ज्याच्यामधून करंट फ्लो होत आहे आय आणि आपल्याला काढायचं आहे मॅग्नेटिक फील्ड इनसाइड अ टोराइड. त्यासाठी आपण घेऊ एक एम्पिरियन लूप विच इज अ सर्कल ड्रॉन ऍट द सेंटर ऑफ द टोराइड. म्हणजे या टोराइडच्या सेंटरला आपण एक सर्क्युलर लूप घेतलेला आहे ज्याला आपण एम्पिरियन लूप असं म्हणतो. आणि या एम्पिरियन लूपची रेडियस असेल r इज इक्वल टू r1 प्लस r2 डिवाइडेड बाय 2. या ठिकाणी r1 म्हणजे काय तर इनर रेडियस ऑफ द लूप आणि r2 म्हणजे आउटर रेडियस ऑफ द लूप. आणि त्यामुळं जर आपण एम्पिरियन लूप हा या टोराइडच्या सेंटरला घेतला तर त्याची रेडियस असेल r इज इक्वल टू r1 प्लस r2 डिवाइडेड बाय 2. आता या ठिकाणी जी मॅग्नेटिक फील्ड असेल ती ह्या टोराइडच्या या ठिकाणी सेंटर मधून किंवा सर्क्युलर अशी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. कारण आपल्याला माहिती आहे की सॉलिनॉइड मध्ये जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते, सॉलिनॉइड मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते ती अलॉंग द एक्सिस असते आणि त्यामुळे टोराइड मध्ये जी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ती अशा प्रकारची सर्क्युलर मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. आणि एम्पिरियन लूप पण आपण सर्क्युलर घेतलेला आहे आणि त्यामुळं अँगल बिटवीन बी अँड डीएल इज इक्वल टू 0. देअरफॉर बी डॉट डीएल इज इक्वल टू बी डीएल cos 0 is equal to b into dl. So by using the Ampere circuital law, line integral b dot dl is equal to mu 0 times the current enclosed by Amperian loop. Now suppose n is the number of turns and I is the current through each turn, then total current enclosed by Amperian loop is n into I. Hence by Ampere's law, line integral b dot dl is equal to mu 0 ni. But b dot dl is equal to b into dl. Therefore b into dl is equal to mu 0 ni integration. Now b is constant, integration of dl is equal to mu 0 ni. Now integration dl is equal to the total length of this Amperian loop. As the Amperian loop is a circle, the integration dl, that means total length of the Amperian loop, is equal to circumference and it is equal to 2 pi r. So putting this value b into 2 pi r is equal to mu 0 ni. Therefore b is equal to mu 0 n upon 2 pi r into I. So this is the required equation of the magnetic field inside a टोराइड. यावर आधारित आपण एक न्यूमेरिकल एक्झाम्पल घेऊयात. अ टोराइड ऑफ सेंट्रल रेडियस ऑफ 10 सेंटीमीटर हॅज वाइंडिंग ऑफ 1000 टर्न्स फॉर अ मॅग्नेटिक फील्ड ऑफ 5 into 10 to minus 2 Tesla along its central axis. What current is required to be passed through its winding? Given that central radius r is 10 into 10 to minus 2 meter, number of turns 1000, magnetic induction 5 into 10 to minus 2, and for this magnetic field strength how much current required we have to find out. तर किती करंट लागेल हे आपल्याला काढायचं आहे. Then from this formula I is equal to 2 pi r into b divided by mu 0 n. Putting the values 2 pi into r. R is 10 into 10 to the power minus 2 and b is 5 into 10 to the power minus 2 divided by mu 0 is 4 pi into 10 to minus 7. N means 1000. 1000 can be written as 10 to 3. Now pi gets cancelled. 5 into 2, that is 10 divided by 4 multiplied by, now this 10 into 10 to the power minus 2 into 10 to the power minus 2. Now this 10 to the power minus 7 in the denominator, it is taken into the numerator, becomes 10 to the power 7. This 10 to the power 3 in the numerator, it is 10 to the power minus 3.
Now 10 into 10 is 100 divided by 4 multiplied by. Now adding the power of this, all 10 minus 2 minus 2 minus 3, that is minus 7, and this plus 7, so this will get cancelled, and therefore 10 raised to 0, or 100 divided by 4, 10 raised to 0 is 1, and therefore the answer is 100 by 4 means 25, and the unit is ampere. So the current required to produce the magnetic field of 5 into 10 raised to minus 2 Tesla is 25 ampere, which is to be flow through the given toroid.